सावधान, डोळे उघडून बघा आणि कान देऊन ऐका, कारण ही केवळ कानांनी ऐकण्याची गोष्ट नाही, तर अंगावर रोमांच उभा करणारा साक्षात अनुभव आहे. ज्यांना वाटतं की पैसा आणि सत्तेच्या जोरावर ते कोणालाही चिरडू शकतात, त्यांच्यासाठी हा त्या आदमापूरच्या राजाचा सणसणीत इशारा आहे. ही कथा नाही, हा त्या महादेवाच्या अवताराचा जिवंत न्याय आहे, जो माजलेल्या अहंकाराला एका क्षणात मातीत लाडतो आणि दाखवून देतो की या सृष्टीचा खरा मालक कोण आहे. रणरणत ऊन होतं. माळरानावर रक्तासारखी लाल धूळ उडत होती. आसमंत एवढा तापला होता की साक्षात निसर्गही श्वास रोखून धरल्यासारखा वाटत होता. हजारो मेंढ्यांच्या गळ्यातील पितळी घंटांचा तो टणटण आवाज एखाद्या धोक्याच्या सूचनेसारखा वातावरणात घुमत होता. आणि त्या प्रचंड कळपाच्या मागे जगाच्या फिकीर सोडून शांतपणे चालला होता तो मामांचा एकनिष्ठ भक्त. अंगात साधी कफनी, खांद्यावर काळं घोंगडं, एका हातात वळणदार काठी आणि कपाळावर मामांचा पिवळा धमक भंडारा. त्याच्या प्रत्येक श्वासासोबत, त्याच्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यासोबत एकच महामंत्र घुमत होता, बाळू मामाच्या नावानं चांगलं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. अचानक शांतता भंग पावली. एका अलिशान गर्विष्ठ काळ्या गाडीचा टायर रागात मातीत रुतला. सत्तेच्या आणि पैशाच्या नशेत अंध झालेला एक श्रीमंत माणूस, ज्याला वाटत होतं की संपूर्ण जग त्याच्या खिशात आहे, तो तावातावाने गाडीतून बाहेर पडला. त्याच्या डोळ्यात गरिबांबद्दलचा भयंकर तिटकारा आणि चेहऱ्यावर सत्तेचा माज होता. तो माणूस गरजला, ए धनगरा, ही तुझी घाणेरडी जनावरं घेऊन माझा रस्ता अडवण्याची तुझी हिंमत कशी झाली? ही गाडी बघितलीस? हिच्या एका टायरच्या किमतीत तुझ्यासारख्या हजारो मेंढपाळांची 7 पिढ्यांचं आयुष्य विकत घेईन मी. चल, बाजूला घे हा कचरा. जर माझ्या गाडीला साधी चरा पडली तर तुझी कातडी सोलून काढीन. तो भक्त डगमगला नाही. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना धास्ती. त्याने अतिशय शांत पण करारी नजरेने त्या श्रीमंत माणसाच्या डोळ्यात बघितलं. त्याचा आवाज आता एखाद्या डोंगराच्या कपारीतून येणाऱ्या गर्जनेसारखा घुमला. ए माणसा, माज तुझा पैशाचा असेल, पण ही वाट त्या आदमापूरच्या राजाची आहे. ही केवळ जनावरं नाहीत, ही माझ्या मामांची लेकरं आहेत. थोडा धीर धर. मामांची ही पांढरपुढे सरकली की रस्ता तुझाच आहे. पण लक्षात ठेव, मामांच्या वाटेत आडवा येणारा आजपर्यंत सुखी राहिला नाही. त्या श्रीमंत माणसाचा अहंकार चवताळला. त्याला वाटलं, एका सामान्य धनगरानं आपल्याला आव्हान द्यावं. कसला मामा आणि कसली पांढर? माझ्या सत्तेसमोर आणि माझ्या बँकांसमोर तुझा देव सुद्धा पाणी भरेल. असं म्हणत त्याने रागाच्या भरात त्या भक्ताच्या हातातली पवित्र भंडाऱ्याची पिशवी हिसकावून घेतली आणि तो भंडारा हवेत उडवून दिला. भंडाऱ्याचे ते सोन्यासारखे चमकणारे कण रक्तासारख्या लाल मातीत मिसळले गेले. तो माणूस हसत म्हणाला, हा बघ तुझा देव, जो माझ्या एका झटक्यात मातीत मिळालाय. जो स्वतःचा भंडारा वाचवू शकत नाही, तो तुझा काय न्याय करणार? आजपासून या मुलखात फक्त माझी दहशत चालेल. भक्ताच्या काळजात जणू वीज चमकली. त्याने अत्यंत आदराने खाली वाकून ती भंडाऱ्याने माखलेली माती